हाय, हॅलो, नमस्कार. तर कसे आहात सगळे? होप सो सगळे चांगले असाल. तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मी मित्रांनो कालच एक ब्लॉग अपलोड केला होता की जर 2026मध्ये जर तुम्हाला लक्झेंबर्गला जॉबसाठी किंवा एज्युकेशनसाठी येण्याचा जर चान्स मिळाला तर तुम्ही तो घ्यायचा का नाही. तर मग बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं की बाहेरच्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी बरेच लोक काय काय यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओ वगैरे बघतात की बाहेरची कंट्री कशी आहे, काय आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आधी चौकशी केली जाते आणि त्याच्यानंतरच ठरवलं जातं की बाहेरच्या कंट्रीमध्ये जायचं की नाही. तर त्याच्यासाठीच मी काल एक ब्लॉग अपलोड केला होता लक्झेंबर्गबद्दल की तुम्हाला जर लक्झेंबर्गला एज्युकेशन आणि जॉबसाठी जर इथे यायचं असेल तर मी काही पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या होत्या की जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला ह्या असे बेनिफिट्स मिळतील म्हणून. तर होप सो तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल. तर आजचा ब्लॉग मी थोडासा वेगळा बनवत आहे कारण बरेच इंडियन्स लोक इथे लक्झेंबर्गमध्ये आहेत आणि इंडियन म्हणून जगण्याची खरी रिॲलिटी लक्झेंबर्गमध्ये काय आहे किंवा युरोपमध्ये कशी असते तर मी तुम्हाला ह्या आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर आज आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. इंडियन म्हणून इथे लक्झेंबर्गमध्ये जगण्याची खरी रिॲलिटी काय असते मी तर तुम्हाला सांगते. तर मला ना लक्झेंबर्गला येऊन जवळपास आता 2 वर्ष कंप्लीट होतील. तर मी कधीच असा विचार केला नव्हता की मी इंडिया सोडून बाहेर येईन, बाहेरच्या कंट्रीमध्ये जाईन. कधीच असा विचार नव्हता केला. पण मी लकीली आता इथपर्यंत आलेली आहे. लक्झेंबर्गमध्ये आहे सध्या आणि मी माझ्या मिस्टरांमुळे इथं आलेली आहे कारण ते इथे जॉब करतात. त्यांच्या विजावरती मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. तर कसं असतं ना, आपल्यासारख्या इंडियन लोकांना म्हणजे आपल्यासारख्या एक मिडल फॅमिलीमधल्या लोकांना ना जेव्हा असं बाहेरच्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी अपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा आपल्यासाठी खूप एक वेगळीच गोष्ट असते, खूप आनंदाची गोष्ट असते आपल्यासाठी की आपण बाहेरच्या कंट्रीमध्ये जाणार. मग ती कोणतीही कंट्री असू दे, युरोप, US वगैरे कोणतीही असू दे, आपल्यासाठी खूपच मोठी गोष्ट असते. मग कोण जॉबसाठी जातं, कोणी एज्युकेशनसाठी जातं. तर मी 2024मध्ये जूनमध्ये इथं आलेली आहे. तर मला जेव्हा समजलं की मी बाहेरच्या कंट्रीमध्ये जाणार आहे तेव्हा मी खूप खुश होते. मला पण असं वाटलं अरे मस्त आता बाहेरच्या कंट्रीमध्ये जायचं, फिरायचं, एन्जॉय करायचं. पण सगळ्या गोष्टी फक्त तिथपर्यंतच असतात. जेव्हा आपण इथे येतो थोडे दिवस आपल्याला चांगले वाटतात. पण आपल्याला खरं कसं इंडियामधील काही गोष्टींच्या इतक्या सवयी झालेल्या असतात ना की त्या इथे आल्यानंतर आपण खूप मिस करतो गोष्टी. तर मी इथे पोचली जूनमध्ये आले. एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर मला ना खूप छान वाटलं. म्हणजे कंट्री एकदम क्लीन, नंतर पोल्युशन नाही, कसलं गडबड नाही, कुणाची धावपळ नाही, सगळं मस्त असं वाटलं. पण खरं म्हणजे इथे जेव्हा माझी लाईफ स्टार्ट झाली, आम्ही इथे राहायला लागलो, जसा वेळ पुढं जायला लागला तेव्हा खरं कळालं की आपण काहीतरी खूप मोठ्या गोष्टी मागे सोडलेल्या आहेत आणि पुढे आलो आहे. तर एक म्हणतात ना की काहीतरी मिळवण्यासाठी पाठीमागे काहीतरी सोडावंच लागतं, तसंच असतं हे. तर आता मी तुम्हाला सांगते की नक्की कोणकोणत्या गोष्टी आपण इथे म्हणजे इंडियन लोक बाहेरच्या कंट्रीमध्ये मिस करतात. तर मी तुम्हाला सांगते ते. तर पहिली गोष्ट म्हणजे आपले आईवडील, फॅमिली, रिलेटिव्ज ह्या सगळ्यांना आपण पाठीमागे सोडतो आणि बाहेरच्या कंट्रीमध्ये जॉबसाठी, करिअरसाठी, एज्युकेशनसाठी बाहेर पडतो. त्यामुळे परत इथे एकदा आलो ना की 1-1, 2-2 वर्ष इंडियामध्ये जायचा चान्स भेटत नाही. मग कधी असं घरामध्ये आपलं कोणतं फंक्शन असेल, बहीण भावांचं लग्न असेल, अशाच कार्यक्रमाला फक्त आपण हजर राहतो. एव्हा ना आपण जेव्हा इंडियामध्ये असतो तेव्हा रिलेटिव्हचं सुद्धा जर लग्न असलं किंवा त्यांच्या घरी कोणता कार्यक्रम असला तरी आपली प्रेझेंटी ही पक्कीच असते. त्यामुळे जर बाहेरच्या कंट्रीमध्ये असल्या ह्या तर गोष्टी मिस होताच. प्लस त्याशिवाय आपल्या आईवडिलांना बघता येत नाही. जे काय असेल ते व्हिडिओ कॉलवरती सगळं असतं. काही तब्येतीची चौकशी करायची असेल, त्यांना बघण्याची इच्छा झाली असेल तरी पण आपण व्हिडिओ कॉलवरतीच फक्त बघू शकतो. मग व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला सगळ्याच गोष्टी समजतात असं नसतात ना. एव्हा ना कसं मुलं लांब असतात म्हणून आईवडील काही गोष्टी लपवूनसुद्धा ठेवतात का तर बाबा मुलं बाहेर आहेत, त्यांना कोणत्या गोष्टीचं टेन्शन नको म्हणून काही गोष्टी सांगतच नाहीत. आजारी असले तरीसुद्धा सांगत नाहीत. ह्या गोष्टी तर खरंच खूप मिस करतो. ती तर एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे फेस्टिवल. तर आपल्या इंडियामध्ये इतके सारे फेस्टिवल आहेत ना की प्रत्येक महिन्यातून 1-2 तर फेस्टिवल असतातच आणि आपण सगळे उत्साहानं सेलिब्रेट करतो. पण बाहेरच्या कंट्रीमध्ये अजिबात तसं नसतं. इथे ना इंडियन कम्युनिटी आहे पण ते कसं आपले व्हॉट्सअपवरती ग्रुप वगैरे असतात तेव्हा ग्रुपवरती असं मेसेज वगैरे करतात की एकत्र येतात, फेस्टिवल वगैरे सेलिब्रेट करतात. असा हॉल वगैरे बुक करून तिथे सगळं सेलिब्रेट करतात. मग तो एका दिवसापुरताच आणि तिथे पण फक्त जरी तुम्हाला कोणी इंडियन लोक वगैरे भेटतात तर तुम्हाला फक्त हाय हॅलो विचारतात. बाकी तुमची कोणीही चौकशी करत नाही तुम्ही कसे आहात कसे नाही. एवढंच फक्त हे झालं फेस्टिवलचं.
तिसरी गोष्ट म्हणजे इथलं क्लायमेट. तर इंडियामधील क्लायमेटमुळं आपल्याला तिथलं असं उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्याची सवय झालेली असते. पण बाहेरच्या कंट्रीमध्ये म्हणजे लक्झेंबर्गमध्ये ना क्लायमेट पूर्ण चेंज होतं. इथे 6 महिने तर ऊन बघायला भेटत नाही. 6 महिने बर्फ वगैरे थंडी एवढी असते. संध्याकाळी 5ला दिवस जातो. दिवस पण खूपच कमी असतो. बाहेर पडलं की लोकं दिसत नाहीत तुम्हाला. असं वाटतं की जशी की पूर्ण कंट्री खाली झालेली आहे आणि आपण एकटंच त्या कंट्रीमध्ये सध्या आहोत, असं बाहेर पडल्यावरती वाटतं. आपले कोणी आजूबाजूचे ओळखीचे वगैरे कोणी भेटत नाही की बाबा कोणी बाहेर पडलं आहे आणि कोणतरी विचारावं वगैरे असं खूप वाटतं. पण असं कोणीच नसतं. इंडियामध्ये आपण घराच्या बाहेर पडलं तर 10 लोकं आपल्याला बोलणारे असतात. काय काय चाललं आहे, कुठे चाललात, कसं चाललं आहे, सगळं विचारणारे असतात. पण इथे तुम्हाला कोणी बघतसुद्धा नाही. तुम्ही बाजूने गेला, कोणी तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही, कोणीसुद्धा बोलणारं नसते. चौथी गोष्ट म्हणजे आपलं इंडियन फूड. इथे इंडियन फूड भेटत नाही. जर आपल्याला कधी असं वाटलं, अरे आज खूप कंटाळा आला आहे, बाहेर जेवायला जाऊया. इंडियामध्ये आपल्याला कंटाळा आला की आपण बाहेर काहीतरी स्नॅक्स वगैरे, वडापाव, समोसा किंवा हॉटेलमध्ये जाऊन जेवण वगैरे करतो. पण जर तुम्ही इथं जर बाहेरच्या कंट्रीमध्ये आला ना, असा विचार केला की अरे चला आज थंडी जास्त वाजते, वडापाव, समोसा घेऊन येऊया किंवा हॉटेलमध्ये जेवायला जाऊया, तर असं काहीसुद्धा मिळत नाही. जो मला जे काही बनवायचं आहे, खायचं आहे, ते तुम्ही घरी बनवायचं आणि मगच खायचं. त्याशिवाय तुम्हाला इथे तसल्या गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे इंडियन फूड तर खूपच मिस करतो. आणि त्याचबरोबर आईच्या हातचं जेवण तर बाहेर अजिबात मिळत नाही. जोपर्यंत इंडियाला तुम्ही जात नाही, वर्ष 2-2 वर्ष तोपर्यंत तुम्हाला आईच्या हातचं जेवण अजिबात मिळत नाही. तेव्हा ना मी जेव्हा इंडियामध्ये होते तेव्हा मी 1-2 महिन्यातून का होईना पण मी माझ्या आईवडिलांच्या घरी जायची. मम्मी मला जसं येईल तसं मला जेवण बनवून द्यायची. खूप छान वाटायचं. दुसरी गोष्ट म्हणजे टायमिंग. तर लक्झेंबर्ग म्हणजे युरोपचं आणि इंडियाचं टायमिंग थोडंसं मागं पुढं आहे, जास्त नाही आहे. 5, 4:30, 3:30 तासाचा फरक असतो. पण तरीसुद्धा कधी असं होतं की इथे जेव्हा सकाळ असते तेव्हा इंडियामध्ये कामाचा दिवस सुरू होऊन गेलेला असतो. इंडियातील लोकांना भरपूर काम असतात, त्यामुळे टायमिंगचं जरा बऱ्यापैकी मागं पुढं होतं, त्यांच्या लक्षात राहत नाही. तर हे असं मग कधी जर कुणाला बोलायचं म्हटलं तर पहिल्यांदा घड्याळ बघायला लागतं की टाईम किती झाला आहे. त्याच्यानंतर मग इंडियामध्ये फोन करायचा, बोलायचं, हे असल्या गोष्टी इथे जर मिसच होतात. ते काही गोष्टी कुणाला शेअर करायच्या म्हटलं तरी पण टाईम बघायचा आणि मगच फोन करायचा. किंवा फ्रेंड्स वगैरे असतात त्यांनासुद्धा फोन करायचं म्हटलं की हे असं टायमिंगचं मागे पुढं होऊन जातं. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे नेबर. आता इथे नेबर तर काय आपल्या आजूबाजूला कोणी राहतं हे काहीच माहीत नसतं. फॅमिली आहे का बॅचलर आहेत का कोण असतं हे कधीच समजत नाही. जोपर्यंत ते डोअरच्या बाहेर येत नाहीत किंवा अशी दिसत नाहीत तोपर्यंत काही आयडिया नसते की नेबर कोण असतं. मी जेव्हा इंडियामध्ये असं घरी वगैरे फोन करते तेव्हा मला प्रत्येक वेळी मम्मी विचारते की शेजारी वगैरे ओळखी वगैरे झाल्या का, कोणाची ओळख झाली का, कोण बोलायला वगैरे आहे का. तर आता तिला काय माहिती आहे की ते पूर्णच डिफरंट आहे. इंडियामध्ये आपण कुणाच्या पण घरामध्ये म्हटलं तर डायरेक्ट घुसतो आणि बोलायला सुरुवात करतो. तसं इथे होत नाही आहे. इथे डोअर कंटिन्यू लॉक असतात, काहीच आयडिया नसते आजूबाजूला कोण असतं. त्यामुळे तसं इंडियासारखं तर इथे चालत नाही. जर एक हाऊसवाईफना कसं असतं की आजूबाजूला थोडंसं गॉसिप वगैरे करायचं म्हटलं तर इंडियामध्ये चालतं, अरे ह्याचं काय चाललं आहे, त्याचं काय चाललं आहे, असं करून सगळे म्हणजे गॉसिप वगैरे चालतं. पण इथे तर तसं काहीच नाही आहे. तसला तर तो सीनच नाही आहे गॉसिपचा वगैरे. त्यामुळे जे काय असेल ते स्वतः घरात बसून सगळं फक्त मोबाईल, आपण किंवा जॉब, एज्युकेशन हे असलं सगळं चालतं. त्यामुळे ह्या गोष्टी तर हाऊसवाईफ खूप मिस करतात इथे. पुढची गोष्ट म्हणजे लँग्वेज बॅरियर. तर इथे ना लक्झेंबर्गमध्ये 3 भाषा बोलल्या जातात, फ्रेंच, जर्मन आणि लक्झेंबर्गिश. आणि तुम्हाला जर इंग्लिश येत असेल तर थोडंफार तुमचं काम होऊन जातंच. जॉबच्या ठिकाणी तर इंग्लिश बोलतात, पण काही ठिकाणी असं असतं म्हणजे ग्रोसरी शॉप वगैरे म्हणा किंवा अशा अदर ठिकाणी जायचं म्हटलं तर ह्या भाषा तर यावंच लागतात. त्यामुळे इंग्लिश चालत नाही काही ठिकाणी. त्यामुळे तुम्हाला या 3 पैकी एक तर लँग्वेज यायलाच लागते. तर हे एक इंडियन लोकांना इथे जास्त प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर एकटेपणा ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये खूप जास्त मेंबर आहेत आणि तुम्ही तिथून म्हणजे लहानपणापासून तुम्ही तुमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये वाढला आहात आणि खूप लोक आहेत, तर तुम्हाला कशी सवय होऊन जाते की अरे आपल्या घरामध्ये एवढी लोकं आहेत. एकटं राहायची कधीच सवय नसते. तुम्ही बॅचलरमध्ये राहिलेला नसता कधीच काय. तर त्यावेळेला असं लक्झेंबर्गमध्ये जर तुम्ही एकटं येणार असेल तर हा तर प्रॉब्लेम भरपूर म्हणजे त्रास होतो. इथे कोणीच नसतं, आपले रिलेटिव्ह नसतात, फ्रेंड्स कमीच असतात. त्याशिवाय इथं सॅटर्डे संडेला असं लोक स्वतःच्या फॅमिलीला टाईम देतात, तर जास्त कोणी फ्रेंड्ससोबत फिरत नाही. त्यामुळे तुम्ही जर एकटे असाल आणि जर लक्झेंबर्गला येणार असेल तर थोडासा तुम्हाला त्रास तर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही लक्झेंबर्गला येणार असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतील. तर हा एक झाला मेन पॉईंट. दुसरी गोष्ट म्हणजे मंथली एक्सपेन्सेस. तर लक्झेंबर्गमध्ये कसं आहे ना की जोपर्यंत जॉब आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण
जेव्हा तुमचा जॉब नसेल त्या दिवशी ह्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होऊन बसतात. कारण लक्झेंबर्गमध्ये रेंटच एवढा जास्त आहे ना की आपली निम्मी सॅलरी फक्त रेंटमध्ये पे करावी लागते. कारण इथे कमीत कमी जर छोटा जरी रूम घ्यायचा म्हटलं तरी 2,000 युरोपासून स्टार्ट होतं. कारण आपलं जर इंडियन रुपीजमध्ये जर बघायला गेलं तर 2 लाख हे मंथली रेंट आहे. तिथे खूप हाय रेंट आहेत. आजूबाजूच्या जर कंट्रीमध्ये बघायला गेलं तर जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम याच्यापेक्षा ना लक्झेंबर्गमध्ये रेंट जास्त आहेत. त्यामुळे ठीक आहे, मंथली तुमचं म्हणजे पेमेंट येते, जॉब आहे तोपर्यंत हे खर्च होतात. पण ज्या दिवशी स्वतःच्या सेविंगमधून तुम्ही विचार करा, मंथली 2 लाख जर फक्त रेंटचे भरायचे आणि खायप्यायचे तर वेगळेच झाले, मग किती म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा तरी बाहेर येताना विचारच करावा लागतो की जॉब नसेल तर आपल्याकडे दुसरा ऑप्शन तर पाहिजेच. आणि मंथली तर खाणंपिणंसुद्धा खूप जास्त आहे. कारण जर दोघं असेल तर तुम्हाला महिन्याला 400 ते 500 युरो तर होऊन जातात. म्हणजे 40 ते 50 हजार होतात INR बघायला गेलं तर त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी बाहेर जरा विचार करण्यासारख्याच आहेत. तर ही अशी आहे खरी रियालिटी इंडियन म्हणून बाहेरच्या कंट्रीमध्ये जगण्याची. तर कसं असतं ना, लक्झेंबर्ग असो किंवा अदर कंट्री असो, बाहेरच्या कंट्रीमध्ये पडायचं फर्स्ट टाईम तुम्ही पडताय म्हटल्यावरती ह्या गोष्टी थोड्याफार तुम्हाला तर त्रास होणारच. पण त्याच्यासोबत काही चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत. म्हणजे जॉब चांगला आहे, सॅलरी चांगली आहे, आणखीन तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ आहे इथे बाहेर. जर तुम्ही ह्या गोष्टी जर तुम्हाला सहन होत असतील, तुम्हाला जर एकदा सवय झाली की तुम्ही इथे स्वतःला कसंही ॲडजस्ट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर हे असं आहे. तर मग कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून सांगा आणि लवकरच भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.